पर्यावरणाची माहिती देण्याच्या उद्देशाने शहराशहरात थांबणाऱ्या सायन्स एक्सप्रेसच्या प्रदर्शनीला दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर विज्ञान व पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या सायन्स एक्सप्रेसचे आगमन झाले। दुसऱ्याच दिवशी हजारो विद्यार्थ्यांनी एक्झिबिशनला भेट देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण जगात पर्यावरणाचे होणारे बदल या संदर्भातील माहिती देण्याकरिता वातानुकूलित 16 डब्यांची सायन्स एक्सप्रेस महाराष्ट्राच्या निवडक रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे। अकोला येथील रेल्वे स्थानकावर ही एक्सप्रेस 2 दिवस मुक्कामी आहे। सायन्स एक्सप्रेसच्या पहिल्या कोचमध्ये वातावरणातील बदलासंदर्भात माहिती, कोच 3 व 4 मध्ये पर्यावरणाचा बदलातून दिनचर्येवर होणारा परिणाम, कोच 5 व 6 मध्ये अर्थ आणि उदाहरण, कोच 7 मध्ये वातावरण व परिवर्तन, कोच 8 मध्ये आवश्यक माहिती, 9 आणि 10 मध्ये बायोटेक्नॉलॉजीची माहिती, कोच 11 मध्ये इनोव्हेशन फाउंडेशनची माहिती, 12 व 13 मध्येही पर्यावरणाची आवश्यक माहिती देण्यात येत आहे। या सायन्स एक्सप्रेसला पाहण्यासाठी पहिल्या व दुसऱ्याही दिवशी हजारो विद्यार्थ्यांनी गर्दी केली। सकाळी 10 वाजतापासून सुरू झालेली ही प्रदर्शनी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत सुरू होती। सायन्स एक्सप्रेसच्या माध्यमातून विज्ञान व पर्यावरणाची सांगड कशा पद्धतीने घालण्यात यावी यासोबतच जगात पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन कायम ठेवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल याची इत्थंभूत माहिती मिळाल्याच्या प्रतिक्रिया अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या। सायन्स एक्सप्रेसला आज आपल्या अकोला जिल्ह्यातील सर्व शाळांचे विद्यार्थी भेट देत आहेत। या सायन्स एक्सप्रेसमध्ये जी काही पर्यावरणासंदर्भातील माहिती आहे ती जाणून घेण्याचा हे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत। आपण ऐकूया त्यांच्याच भावना, त्यांच्याच बोलक्यापूर्वी त्यांनी आज या सायन्स एक्सप्रेसमध्ये काय बोललं। शाळा, तुझं नाव काय? माझं नाव दिया गजानन होले। आम्ही या सायन्स एक्सप्रेसमध्ये खूप बघितलं, जसं काही बायोडायव्हर्सिटी इन अवर लिव्हिंग सराउंडिंग, बायोटेक्नॉलॉजी अँड द नंबर्स ऑफ बायोटिक्स, अँटीबायोटिक्स विच आर युजफुल फॉर प्रिव्हेंटिंग द डिसीज अगेन्स्ट द अँटीबायोटिक is produced against the disease AIDS also now. Abdul Kalam with the MPT exam which gives us a lot of information about us, and really Science Express gives us a lot of information about environment and climatic factors, corals, beaches, number of the varieties in the crocodiles, the polar bears which are Science Express मध्ये आपण काय काय बघितलं आहे? सायन्स एक्सप्रेस ॲक्च्युअली हा गोल्डन चान्स आहे आमच्यासाठी की सायन्सबद्दल जास्ती इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचायला। तर बायोटेक्नॉलॉजीचा जो कोच होता तो खूप छान होता। त्यामध्ये खूप वेगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला भेटल्या, जसं की आम्हाला कळलं की कोणते आणि कोणते डिसीजेस होतात, कसे ते प्रिव्हेंट केले जातात। आणि आजकाल टिश्यूजसाठी पण एक वेगळी नवीन मशीन आली, इलेक्ट्रिकल मशीन, की ज्याने आपण आपले वेरियस डिसीजेस कव्हर करू शकतो। अबाउट वेरियस टाईप ऑफ बायोडायव्हर्सिटी, अबाउट ओशन्स लाईफ and about various things we had learned about in this science express. यासोबतच अनेक कोर्समध्ये मला वाटतं आपलं कल्चर, जुनं कल्चर सुद्धा दाखवलं आहे। तर त्याबद्दल तुला काय वाटतं? ते खूप जरुरी आहे, कारण की आपल्या पुढच्या जनरेशनला की आम्हाला हे माहीत असल्यासाठी ते एक प्रिझर्व केलेलं आहे आणि ते खूप चांगलं आहे की जेणेकरून आम्हाला सगळ्या याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळते। त्यावेळेसचं पर्यावरण आणि यावेळेसचं पर्यावरण याच्या संदर्भात सुद्धा काही कोर्समध्ये माहिती आहे, याबद्दल तुला काय वाटतं? आणि मागच्या म्हणजे तिथे खूप सारे चार्ट्स लावलेले आहे आणि डेमोज पण दिलेले आहे की आधी एन्व्हायरमेंटल टेम्परेचर किती होते आणि आता किती वाढते आहे, ग्लोबल वॉर्मिंग किती वाढते आहे, आणि खूप सारे जे ॲनिमल्स आहेत ते डिक्रीजेस होते, त्यांचे स्पेसिस खूप कमी होत आहेत। तर याच्याबद्दल पोल्युशन आणि तिथे पोल्युशन पण खूप पोल्युशन वाढल्यामुळे खूप आपल्या जीवसृष्टीला खूप त्रास आहे। की सायन्स एक्सप्रेस ही आमच्यासाठी गोल्डन चान्सेस आहे। या सायन्स एक्सप्रेसमध्ये आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स वगैरे पाहिले, वेरियस डिसीजला ट्रीट करायसाठी नवे अँटीबायोटिक्स निघाले ते पाहिले, जे व्यंग माणसं ज्यांना चालता येत नाही त्यांच्यासाठी पण वेगवेगळे हे निघालेले आहे, मीन्स डिव्हायसेस निघालेले आहेत ज्यांना ते चालू शकतात। आणि आम्ही हे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या स्पीशीज पाहिले, त्यांच्या बाबतीत शिकलो, त्यांचे आम्ही बॉडी स्ट्रक्चर जाणलं। नंतर जुरासिक पिरियड, टेरासिक पिरियड यांचं आम्ही डायनोसॉर बाबतीत पण खूप काही शिकलो। आणि त्याच्यानंतर मॉडर्न टेक्नॉलॉजीने आपली ह्युमन बॉडीला आपण कसं डेव्हलप करू शकतो, नॅनोचिप्सला आपण आपल्या बॉडीमध्ये कसं इम्प्लांट करून आपल्याला सायबॉगिक बॉडी बनवू शकतो, ते पण आम्ही शिकलो। व हे सायन्स एक्सप्रेस आज इथे आली, हे एक प्रकारचा गोल्डन चान्सेस आहे आमच्यासाठी। सायन्स एक्सप्रेसच्या माध्यमातून क्लायमेट संदर्भात माहिती देण्यात आली आहे, पर्यावरणात होणारे बदल, आपले जुनं पर्यावरण कसं होतं, त्यावेळेसची कार्यपद्धती काय होती
आणि आत्ताचं काय आहे या संदर्भात प्रत्येक कोचमध्ये एक वेगवेगळी माहिती होती. आपणही पाहिलं असेल. या संदर्भात तुम्ही काय सांगाल? Now, I, the teacher Sarika Chauhan of Khandelwal Gnan Mandir Convent, I would like to thank this Science Express for showing us this opportunity. Because of this, we are able to aware what actually the science is. Our students are very happy to see each and every aspect which this train is enclosing in front of the students. This Science Express is a train which provides information regarding biotechnology, regarding the diversity which is seen in animals, plants, even in the side of crops. And because of this, the students are getting the new inventions, or they are getting the ideas about the different structures which are, or the compartment which the science and technology is providing day by day. This Science Express proves to be very helpful and a very needful train for all the children. They can observe, they can take a audio visual section of this train, and they can provide a good chance for developing their basic ideas, their concept, which are just read in the book, but now they are getting the visual benefit which actually the students of our convent need. And because of this, I would like to thank all the Science Express team for providing this opportunity to our students and to all the schools which are here present in Akola. ज्या विद्यार्थ्यांना सायन्स एक्सप्रेस पाहता आली नाही त्यांच्याकरिता RRC डिजिटल नेटवर्कद्वारे एक संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या एक्सप्रेसची इत्थंभूत माहिती असलेला एक प्रोग्राम लवकरच RRC वरून सादर होणार आहे. यामध्ये संतुलित विकास हेतू कार्यवाही कशा पद्धतीने केली जाते या संदर्भातील माहिती सुरुवातीपासून देण्याचा प्रयत्न करतो. आपल्यासोबत इस कोच में क्या जानकारी है? ये कोच हैंडपम्प का कोच है, जहाँ पे बताया जा रहा है कि उन पॉजिटिव एक्शंस के बारे में जिसको एक इंडिविजुअल अपना के अर्थ को जो फीवर है उसे सेव करने में हेल्प कर सकता है. ये सब वही चीज़ें हैं जो हम बचपन से सुनते आ रहे हैं, लेकिन हम हैबिट में नहीं है. जैसे कि वी शुड नॉट वेस्ट द इलेक्ट्रिसिटी, वी शुड नॉट वेस्ट द एनर्जी, बिकॉज द मैक्सिमम अमाउंट ऑफ एनर्जी इज बीइंग मेड फ्रॉम कोल ओनली. सो इफ यू आर वेस्टिंग द एनर्जी, you are wasting the coal. Then we have we should not waste the water, and we should use water from a bucket to clean a car. Like these are the small things. While brushing, what we do is we open the tap and it keeps on, the water keep on wasting. So we have to avoid such kinds of things. Then here we are talking about that we should eat the fruits according to season only. क्योंकि अगर हमें वो फ्रूट बिना सीजन के मिल रहा है, दिस मीन्स कि वो फ्रूट स्टोर हो रहा है कोल्ड स्टोरेज में और उसमें केमिकल्स यूज हो रहे हैं. तो ये हमें डिसाइड करना है कि हम इन सब चीज़ों को किस तरीके से कार्बन एमिशन कम कर सकते हैं. फिर यहाँ पे हमने वेस्ट को सेग्रीगेट करने की बात की है कि जो हमें ड्राई और वेट वेस्ट को अलग करना चाहिए, और ख़ासतौर से इस तरीके की प्लास्टिक की बॉटल्स जो कि सिर्फ वन यूज़ के लिए बनी है, उसको वन टाइम यूज़ करने के बाद हमें प्रॉपरली क्रश करके हमें इसे डिस्कार्ड कर देना चाहिए. इस कोच पे बताया गया है कि नेचर में जितनी भी स्पीशीज़ हैं हमारी जी, तो वो उनको हम कैसे बचा सकते हैं बायोटेक्नोलॉजी के जी. स्टैचू जो है टर्टल का है, और उसमें बताया गया है कि ये मेनली जो टर्टल्स हैं ये पानी के अंदर की जो गंदगी होती है उनको साफ रखते हैं, और पानी का जो बैलेंस है, संतुलन है, उसको बनाए रखते हैं जी. क्योंकि ग्रीन हाउस गैस कंट्रीब्यूशन में 35% का हिस्सा रहता है एनर्जी सेक्टर, तो उसको शिफ्ट करने के लिए हम लोग नॉन रिन्यूएबल से रिन्यूएबल की तरफ ध्यान दे रहे हैं. तो इसके तहत 2022 तक भारत सरकार ने डिसाइड किया है कि 175 गीगावाट का जो बिजली बनेगा वो रिन्यूएबल से बनेगा. जैसे सोलर से उसमें से 100 होगा और 60 गीगावाट बनेगा विंड से. तो उसका एक ब्रेकअप हुआ है, मतलब डिस्ट्रीब्यूशन किया गया है टारगेट. हमारे GHG स्टेबलाइज को और GHG कॉन्सेंट्रेशन को सब स्टेबलाइज करना, और जो टेम्परेचर राइज है उसको लिमिट करना मैक्सिमम 2 डिग्री सेल्सियस तक, पब्लिक 1.5 डिग्री सेल्सियस. तो इस चीज़ को करना है, तो उसके लिए सारे कंट्रीज ने आपस में आगे अपने INDCs दी है, एक समझौता नेशनली, हाँ समझौता, इंडियन एंड नेशनली डिटरमाइंड कंट्रीब्यूशन. क्या जानकारी एडाप्टेशन के बारे में बताइए कि किस तरीके से हम लोग एडाप्टेशन कर सकते हैं, और डिफरेंट टाइप्स की जो टेक्निक्स हैं वो बताई गई है. जैसे कि अगर वाटर स्केर्सिटी होती है, वाटर की प्रॉब्लम्स होती है, तो हम लोग किस तरीके से डील कर सकते हैं. जैसे कि हम लोग बारिश का मौसम है तो हम बारिश का पानी बचा सकते हैं, स्टोर करके रख सकते हैं, और जो आगे वाले कोच में आप देखेंगे कि कैसे हम उसको फिल्टरेशन कर सकते हैं ताकि हम लोग डेली यूज़ में उसको यूज़ कर सकते हैं.